जो जीता वही सिकंदर। आमच्या योजना जनतेला आवडल्याने विजय झाला। बिहार निकालानंतरच्या टीकांनंतर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। सरकारी तिजोरीतून 10,000 रुपये वाटणं कितपत योग्य? सरकारने दिलेल्या 10,000 योजनेचा परिणाम झाल्याचा अंदाज आहे। बिहार निवडणुकीतील निकालावरती शरद पवार यांची प्रतिक्रिया। बिहार निवडणुकीच्या निकालातील एनडीएच्या विजयानंतर आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार हा सस्पेन्स कायम। तर केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेत खांदेपालट होण्याची शक्यता। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलाबाबत जोरदार चर्चा। काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार। मुंबईतील शिबिरात मोठी घोषणा। मुंबईतील सर्व वॉर्डांमध्ये आमचे उमेदवार लढवण्याची तयारी सुरू। रमेश चन्नीथलांचं विधान। ज्याला त्याला आपली भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे। रमेश चन्नीथला यांच्या स्वबळावर लढण्याच्या संकेतानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। युती आणि आघाडी करायला कोणीही अट नाहीये। मनपा निवडणुकीत युती संदर्भात स्थानिक पातळीवरती निर्णय घ्या। शरद पवार यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। मुंबईचा महापौर महायुतीचा असेल भाजपचा असेल असं कुणी बोललं नाहीये। आमच्यात भांडणं लावू नका। मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका। अजिंक्य नाईक मिलिंद नार्वेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। एमसीएच्या नवनिर्वाचित सदस्यांकडून राज ठाकरेंची भेट। शिवसेना ज्या पक्षासोबत जाण्याची भूमिका मांडतायत त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकत नाही। मारण्याची भाषा करण्यासोबत जाणं हा काँग्रेसचा इतिहास नाही। वर्षा गायकवाड यांचं विधान। बिहारमधल्या ऱ्हासानंतर काँग्रेस असा निर्णय घेतय त्यांचा निर्णय योग्य आहे का? काही दिवसात कळेल। वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। निवेदिता अशोक सराफ यांचा गंधार गौरव पुरस्कारांना सन्मान। मी कट्टर बीजेपी समर्थक असल्याने बिहारच्या विजयाचा आनंद। बिहारच्या विजयाबाबत निवेदिता सराफ यांच्याकडून भाजपचं अभिनंदन। कलाकारांना भाजपविषयी काय वाटतंय हे व्यक्त होतंय प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। तर निवेदिता सराफांच्या मिस्टरांना पुरस्कार मिळाल्यानं त्या बोलल्या। वर्षा गायकवाड यांची टीका। नाशिकमध्ये धुमाकूळ घातलेल्या बिबट्याचे थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। आतापर्यंत बिबट्याकडून 9 जणांवर हल्ला। चंद्रपूर जिल्ह्यात वन विभागाकडून गुराख्यांना त्रिशूलासह इतर साहित्यांचं वाटप। वाघांच्या वाढत्या हल्ल्यानंतर वन विभागाकडून गुराख्यांच्या संरक्षणासाठी उपाय। नगर मार्गावरील ओतूर परिसरात बिबट्याची दहशत। रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकींवरती बिबट्याचा झडप घालण्याचा प्रयत्न। खरडलेल्या शेतजमिनींसाठी मोफत माती गाळ मुरुम दिला जाणार। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। पूरग्रस्त जमिनीसाठी गौण खनिज रॉयल्टीही माफ। दिल्ली स्फोटाचे 40 फूट खोल जमिनीत हादरे। अंडरग्राऊंड लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळील सीसीटीव्ही समोर। दिल्लीच्या नवगाम पोलीस ठाण्यामध्ये भीषण स्फोट। 9 जणांचा मृत्यू तर 32 जण जखमी। फॉरेन्सिकची टीम अमोनियम नायट्रेटचे नमुने घेत असताना स्फोट। फरीदाबादमधून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट। उमेदवारांना ऑफलाईन अर्ज भरण्याची सवलत। शनिवारी आणि रविवारीही उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। सरकारी जमिनीची दस्त नोंदणी नाकारा। निबंधकांसह जिल्हा निबंधकांच्या सूचना। मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभागाचा मोठा निर्णय। मुंबईच्या उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक असणार। मध्य रेल्वेवरती सीएसएमटी ते विद्याविहार, हार्बर मार्गावरती वाशी ते पनवेल, तर पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार।